खूप अर्जंटमध्ये मी ॲक्च्युली होती मामाकडे आणि डायरेक्टली इकडे आले, कारण की आम्हाला जायचं होतं. म्हणजे अचानक आणि अनएक्सेप्टेड अशी गोष्ट की मी ट्रिपला चालले, ते पण उज्जैनला. आणि खूप म्हणजे खूप अनएक्सेप्टेड आहे. मी होती मामाकडे आणि मामाकडून मी लिटरली 4 तासामध्ये कशी पॅकिंग केले. शॉपिंग नाही केली म्हणजे मी ऑलरेडी शॉपिंग केली होती, त्याच्यातच मॅनेज केलं सगळं. आणि डिरेक्टली बॅग पॅक केली आणि डिरेक्टली आम्ही जायला निघलो. अँड खूप मजा येणार आहे. इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. म्हणजे ट्रिपला तर आम्ही गेलो आहे, बट एवढ्या लांब उज्जैन साईडला तिकडे तर मी फर्स्ट टाईमच चालले. सो या आय एम व्हेरी एक्सायटेड. सो चलो लेट्स गो. कशा आहात मामी? मस्त. तू कशी आहेस? मस्त. मामा बरे आहेत ना? आता मी बस इथे नाश्ता करायला. आणि नाश्त्याला काय इथे खाकरा, पाव, मिसळ, ही कसली तरी कढी आहे, समथिंग, दही, जिलेबी, लाडू, दॅट्स इट. तर गाईज इकडे आता आम्ही थांबलेलो, नाश्ता वगैरे झालाय मस्तपैकी. आणि इकडे पूर्ण वांग्याची शेती आहे आणि तिकडे त्या साईडला द्राक्षांची शेती आहे. मे बी फुलं आलेत, द्राक्षे गळून पडले, वांगी. वाव. तर गाईज इथे बघा, इकडे द्राक्षांची शेती लावली, पण द्राक्ष काही दिसतच नाही तिथं. द्राक्ष आहेत का ते आम्हाला पण काय माहित. द्राक्षाचीच असेल पण मस्त वाटते ना. तर गाईज आता मी बसलो लंच करायला. इथे खूप थकवा झालाय ट्रॅव्हलिंग करून झोप आली. MP मध्ये आलो ना, त्याची कॉफी बनवावं लागते. नाही रे, MP MH12 ही तर इथे ना अजिबात बिल्डिंग्स वगैरे नाही आहेत आणि घरं पण एकदम अशी खाली आहेत आणि अशी 2-2 फ्लोअरचीच आहेत. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारची शेती करतायत, ऊसाची शेती आणि वेगवेगळ्या प्रकारची शेती बघायला भेटते इथे. तर गाईज पहाटेचे 3 वाजता आम्ही निघालेलो आणि आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही प्रॉपर आता मध्य प्रदेशमधून ओंकारेश्वरमध्ये आलो आहे. सो आता आम्ही इथे थोडीशी रेस्ट करणार आहोत. मे बी आम्ही रात्री इथेच स्टे करणार आणि नंतर तिकडे जाणार. आताच आम्ही रूमवरती आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आणि आता जरा थोडंसं बाहेरचं, आता आम्ही प्रॉपर ओंकारेश्वरमध्ये आहोत, तर थोडंफार आता एक्सप्लोअर करूया जाऊन बाहेर. सो चलो लेट्स गो. पण आता काय, आता आम्ही चाललो आहे मार्केट. गाईज तसं बघायला गेलं तर इथून लांब आहे खूप मार्केट. सो आता मी तिकडे जात नाही, कारण की जेव्हा उद्या इथे ओंकारेश्वरला जाऊ, उज्जैनला जाऊ, तेव्हाच मार्केट एक्सप्लोअर करू. आता आम्ही जस्ट थोडंफार चाय पितो. 4 वाट्यांच्या मध्ये 4 दिलं पण ते मार्केट 3 किलोमीटर, रूमपासून 3 किलोमीटर लांब मार्केट आहे. तर काय आता पॉसिबल नाही होणार, कारण की ऑलरेडी आमची खूप ट्रॅव्हलिंग झाली आणि आम्ही खूप थकलो आहे. तर काय करायचं गं? माझी पण इच्छा आहे, कारण की उद्या आम्ही लवकर जाऊन डायरेक्टली मंदिरात जाणार, तिकडचं दर्शन घेणार. ट्रॅव्हलिंगला गुड मॉर्निंग गाईज. आता वाजलेत रात्रीचे 3 आणि आम्ही आता उठलो आहे. मग आता आम्हाला जस्ट ओंकारेश्वर मंदिरात जायचं आहे पाया पडायला. आता पटकन आम्ही फ्रेश वगैरे होतो, आवरून घेतो आणि लगेच भेटूयात रेडी होऊन. सो तर गाईज आता वाजलेत आहेत 4 आणि आम्ही सगळे रेडी झालोत मस्तपैकी. आता आम्ही ओंकारेश्वरला दर्शनाला जाणार आहोत. सो चलो लेट्स गो.
तर गाई जे बघा सगळे मस्तपैकी रेडी झालेत आणि आता आम्ही दर्शनाला चाललो. सो तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत ओंकारेश्वर आणि आता पहाटेचे किती वाजलेस 4:45 वाजले आणि खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो इथून. लेट्स सी. आणि ऑलरेडी तिथे ऑलमोस्ट खूप खूप गर्दी आहे. तर बघूयात आपण काय होते पुढे गेल्यानंतर. त्यांनी हात बंद केला त्याला. तर गाईज इथून असा रस्ता आहे प्रॉपर मंदिराच्या वरती जायला. 6 फ्लोअर्स पूर्ण. तर गाईज पूर्ण ओव्हरऑल आम्ही हे 7 फ्लोअरवरती आलेलो आहोत आणि तरी पण थोडीशी गर्दी दिसते. म्हणजे 1 फ्लोअर इथे अजून वरती माणसं आहेत. तिथून एकदम फास्ट आलो. मस्त वाटतंय ना, एकदम पेसफुल वाटतंय. ज्यांना कोणाला आंघोळ करायची असेल ते पण इकडे येतात. तो ब्रिज दिसतोय का तिकडून असे आलोत. टोटल 10 रॅम्प आहेत. मला वाटतं 10 आहेत. आता वरती आल्यावर समजते टोटल 10 रॅम्प आहेत आणि तिथून स्ट्रेट येऊन 10 रॅम्प वर करून मग आपल्याला वरती दर्शन मिळतं. तर आता आपण दादाला विचारत आता कितवी ट्रिप आहे ही आपली? 7वी ट्रिप आहे उज्जैनला. तर कसं काय दर्शन वगैरे होतं आपलं, जरा थोडंसं सांग इंट्रोडक्शन. मला लेट केलं का मग आता हे असं लाईन लवकर आला. तरी पण आपण किती वाजता उठलोय? आपण 3 वाजता उठलं तरी पण आपल्या सगळ्यांना लेट झाले. हो 3 वाजता उठून सगळ्यांची तयारी झालेली आहे. तरी पण लेटच झालंय. 5 वाजल्यापासून लाईनीत उभे आहे. ओ काय माहिती, आत्ताच तर 10 मिनिटं झाले बघ ना. तर इथून हाईचं दर्शन झालं की डायरेक्टली आम्ही उज्जैनसाठी प्रस्थान करणार आहोत. पहिले बघूया तिथलं कसं काय दर्शन होतं आहे. अजून तरी टाईम लागेल थोडाफार. खूप सुंदर व्ह्यू दिसते गाईज, खूप छान लाईक पेसफुल. तिकडच्या ब्रिजवर पण जायचं आहे अजून. पहिले दर्शन म्हणजे इकडे 4:30लाच आरती होते आणि त्यानंतर इकडचं मंगल दर्शन चालू होतं. तर आम्ही लेट आलो आहे. मग आता आम्ही डायरेक्टली दर्शन घेऊ कारण की ट्रॅव्हलिंगच इतकी झाली. आता कुठे थोडंसं असं रिलॅक्स वाटते की हां बाबा वाटते बरं. तर बघूयात आता. कितीला आरती असते? 4:30 वाजता असते मंगल ग्रह. 5:30 झालं आता. इथली का? आता आपलं मंगल दर्शनच चालू आहे. म्हणजे आरतीनंतर मंगल दर्शन चालू आहे. तरी गाईज आता आम्ही वरती होत. खाली बघा जशी जशी टायमिंग वाढते तसं तसं दर्शनासाठी गर्दी पण वाढते. ते बघा गाईज तिकडे आंघोळ पण करतायत. काय तिथे लक्ष द्या, काचेच्या ह्याच्यामध्ये शिवलिंग असतं ना. तुम्ही इकडे तिकडे शोधा कुठे पण टीव्ही असेल ना तिथे. टीव्ही नाही. एकदा गाभाऱ्यात गेलो ना तर 2 लाईन तयार होतो. एवढी पूर्ण असतं हे होतं, गर्दी जास्त असते. दरवाजा उघडला, आम्हाला जाल लावलं. मग आमची काय गलती? आमची गलती राहील. तुम्ही आम्हाला बोला ना.
काहीच मला गोष्ट करत नाही. 5 मिनटं लेट झालं तर काय प्रॉब्लेम आहे ना. दर्शनासाठी तरी काय भांडायचं देवाच्या. आता बरं वाटतंय काहीच नाही. दर्शनासाठी काय भांडताय काय विषय आहे का. जायचे तर सगळ्यांना एकाच ठिकाणी. फक्त 2 आणि 5 मिनटासाठी भांडून काय होणार आहे. तू इथं फॅनवरच थांबा. दर्शनार्थी कृपया ध्यान दें शीघ्र दर्शन कीजिए वेबसाइट या मोबाइल एप्लीकेशन बुकिंग हेतु मान्य नहीं है। बुकिंग करके आने वाले दर्शनार्थी झूला पुल गाईज आता कटकट 6:30 वाजत आणि आमचं ऑलमोस्ट दर्शन तर खूप छान पद्धतीने झालं आहे. आणि आता खाली बघू शकतो किती गर्दी आहे. आणि खूप छान प्रकारे दर्शन झालं. मस्तपैकी महादेवांना आम्ही जल अर्पण केलं आणि आता खाली जाऊ बोटिंगकडे. सो ही सगळी ओव्हरऑल आमची गँग आहे. तर आता आम्ही खाली छान प्रकारे. सो चला मी खूप जास्त एक्सायटेड आहे. बघूयात आता काय होते. मी बोटिंग करणार आणि तिथून ते संगमनेरपर्यंत राहणार आहे. ॲज युजल तिकीटची रेंज 50 to 80 असते, पण संगमनेर बघायचं असेल तर 100पर्यंत असते. सो तर अर्धी टीम आमची इकडे बसले आणि आता आम्ही इकडे बसणार आहोत. गाईज आता आम्ही बोटिंगवर जॉकेट पेनलो सगळे. बघूया पुढे काय आमचा एक्सपिरियन्स असणार आहे. फोटो व्हेरी एक्साइटेड. गाई बोट एक साईडला चालले. इकडं बघा इकडं ओम नमः शिवाय. कितने मिनट तक इधर से कितना लंबा तक जाएगा और कितना मिनट ओके. गाईज चारती मंडळी पुढे गेली.
इधर आंघोळ कर रहे हैं. बघा मोस्ट ऑफ लोक इथंही हा नर्मदा नदीमध्ये स्नान करण्यासाठी येतात. तर गाईज ओव्हरऑल हा आपला सगळा पूर्ण उज्जैनची टीम. अर्धे पनवेलवरचे आहेत, अर्धे भोपड्याचे आहेत आणि ओव्हरऑल कर्जतचे आहेत. काय आता उशीर होईल म्हणून आम्ही त्या तिकडच्यावाल्या ब्रिजवर नाही जात आहोत. होपफुली पण माझी खूप जायची इच्छा होती पण उशीर होईल कारण की आम्हाला आता पुढे पण जायचं आहे. सो तर काय आता मी इथे एक्झिट करतो आणि खूप छान छान दुकानं आहेत. दुकानामध्ये बघू शकतो काय काय आहे. रुद्राक्षाच्या माळा आहेत. घंटा आहेत, रिंग्स वगैरे, कुमकुम. सो गाईस तर आपलं ओंकारेश्वर मंदिराचं सगळं झालेलं आहे आणि आता आपण ममलेश्वर मंदिराकडे प्रस्थान करतोय. सो चला जाऊयात. खूपच जास्त गर्दी आहे इकडे त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतोय ॲज युजल. दर्शन नाही घेतली बायका मंदिरात घेतलेलं आणि ती जास्त पण वेट करणार नाही कारण की तिथे आमचे लिटरली 2 ते 3 तास गेलेत. आता इथे 15 मिनटं थांबायला काहीच प्रॉब्लेम नाही. मग आता करतोय. तुम्ही का माझ्याकडे अशी बघता? हा आम्ही काय नाही दर्शन घेतलं आणि आता परत दर्शन आलं. हो. दर्शन झालेलं आहे. हॅलो मी तर मी मंकीची मिल गई काय तिथं करतात शॉपिंग. काय काय शालिग्राम बोलतात तुळशीमध्ये तुळशीमध्ये ते बघा गाड्यावाल्यांचा खाऊ अख्खा मंकी मॅननी खाल्लेला आहे. अटॅक केला असता गाईस त्यांनी. सो गाईस सो नाव वी हॅव सम ब्रेकफास्ट राईट नाव. तिकडे बसले. तर गाईज बॅग आणतील ते. तर गाईज आत्ताच आम्ही पोचलेलो आहोत उज्जैनला. ओंकारेश्वरवरून डायरेक्टली आम्ही उज्जैनला आलो आणि आता रूमवर आलो. तर थोडासा रेस्ट करणार होतो आणि त्यानंतर संध्याकाळी जाणार बाहेर. तर गाईज आता आम्ही चाललो आहे म्हणजे जेवायला चाललो आहे कारण की आम्ही लंच नाही केलं ना. सो त्यासाठी चलो लेट्स गो. काय होतं नको अजिबात नको. इथला नवरा डोक्याला ताप झालाय. चलो आता जरा मला खूप भूक लागली. आता बघूया जरा काय असतं जरा वेगळं ट्राय करूया उज्जैन स्टाईल काय आहे इकडे जेवायला. तर गाईज एकदम एस्थेटिक अशा रेस्टॉरंटमध्ये आम्ही आता लंच करायला आलोय. मस्त आहे ना ते असं जुन्या बांबूंपासून केलंय म्हणजे काय बॅकग्राऊंड आहे ते मस्त वाटतंय. हाय करा ब्लॉग मध्ये सगळ्यांनी. सर्व दादा बघा काय बोलते काय इकडचं नाव केलं तुला अशा घागऱ्या झाला. मी नाही करणार. मी कशाला इकडचं नवरा करू काय डिस्कस्टिंग. सर्व दादानी मागवलं फ्राय राईस. टेस्ट करून बघ. बघ टेस्ट कर. बघते मी टेस्ट करून. हां ही टेस्ट करून बघते. हां कशी आहे टेस्ट? खा ना लवकर. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल. कशी आहे टेस्ट? त्याच्या बाजारात कशी टेस्ट आहे सर्व दादा? 10 ऑन 10 ऑन किती?
10 on सर 10 on 5 रेटिंग दिले. नाही मी तुला मागवलं. तुला मागवलं. त्यांनी पण फ्राईड राईस मागवलं. मामा कशी टेस्ट आहे? बरं आहे. आता मी ट्राय करते पुलाव. बघू दे कसं लागतंय. कसं आहे मावशी? बघ खा पटकन. टेस्ट जरा बरे नाही पेक्षा चांगलं आहे. चांगलं आहे. 10 on 9 रेटिंग चांगलं आहे. फ्राईड राईस आहे तो मस्त आहे. पदार्थ आहे. आणि जो पुलाव आम्ही ऑर्डर केला ना तो मस्त आहे. सर्वदादांनी शेजवान चटणी मागवली. उज्जैनला रिक्षा बघा कशा असतात. अशा रिक्षा असतात वेगळ्याच टाईपच्या. टॅटू हे कसलं शॉप आहे. वाव गाईज इथल्या घरांच्या ह्याच्यात बघा किती छान काढलंय. ड्रॉइंग आहे. मस्त वाटते पण गटारात का घर आहेत. गटाराचं आजूबाजूला. हे बघा उज्जैनचे आंबे.